जो काही लढा आणि जी गोरगरीब शेतकऱ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून P3च्या लाईव्हच्या माध्यमातून नाना, खरं तर नाना जेव्हा आम्ही आमच्या काकांना बोलत असतो, नाना नाना करत असतो, पप्पांचे जे आमचे भाऊ असतात त्यांना, खरं तर एक आमच्या या सातारा पश्चिम मराठा परिसरामध्ये एक नाना म्हणून काका, माझा MM नाना म्हणून मला भेटला. तसेच त्यांच्या माध्यमातून विजूभाऊ, त्याच्यानंतर विनोददादा झाले, वाईचे महेशदादा झाले, तात्या झाले, त्याच्यानंतर माझा भाऊ ब्रह्मा पैलवान झाले. माझ्या ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सौदापूरपासून दिल्लीपर्यंत ज्यांनी प्रवास केला, जी पेटा संघटना होती बैलगाडा संघटनेच्या विरोधात, जे बैलगाडा क्षेत्र आपलं बंद पाडलं होतं, असे माझे वडीलधारी इथे सगळ्यांच्या समोर आहेत. सौदापूरचे जे धनाजी तात्या, ज्या धनाजी तात्यांनी आपल्या स्वतःच्या चपला झिजवल्या या बैलगाडा मालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी. खूप लहान होतो मी, या मथुर मुले या महादेवाच्या आशीर्वादाने जो नंदीमाळा मिळाला, त्या मथुरच्या आशीर्वादाने हा सगळा कुटुंब, इथे जमलेले सगळे बैलगाडा मालक, चालक, शर्यती शौकीन, शेतकरी वर्ग, यूट्यूबर झाले, विकासदादासारखे वापस, त्याच्यानंतर जे मोरे सरकार आहेत यांच्या आवाजाने यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या अखंड महाराष्ट्रभर जी प्रसिद्धी झाली, त्या प्रसिद्धीचं कारण फक्त ना फक्त ही सोशल मीडिया. खरं बोलायला गेलो, आज मुंबईमधनं मला या कोरेगाव परिसरामध्ये जी आपली अन्यायाविरोधात जी मीटिंग ठरली, त्या मीटिंगमध्ये कुठेतरी आम्हाला मुंबईचे प्रश्न घेऊन या सातारा परिसरामध्ये यावं लागलं. खरं तर आज जे बैलगाडा संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आज शिवाय आबा, खरं बोलायला गेलो तर शिवाय आबांसमोर भरपूर सारे आज प्रश्न विचारायचे होते मला, पण शिवाय आबांच्या माध्यमातून विजूभाऊ आहेत, रोहितदादा आहेत. रोहितदादा, माझे काही प्रश्न आहेत, या बैलगाडा मालकांकडून आलेले आहेत. अखंड महाराष्ट्रभर मला जो प्रेम दिलेला आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, प्रत्येक बैलगाडा मालकांच्या वेदना आहेत. त्या वेदना बोलायची, मला वेदनांच्या माध्यमातून फोनद्वारे मला जे काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, मला सांगितल्या गेल्या का दादा आम्ही बैलगाडा मालक आहेत, गरीब शेतकरी आहे, गरीब बैलगाडा मालक आहेत. आम्ही हे प्रश्न जे कमिटीवर जे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, जी कोर कमिटी आहे, त्यांच्याकडे आम्ही मांडू शकत नाही दादा, आमच्या वतीने तुम्ही मांडा. खरं बोलायला गेलो तर चुकून जे आपले माननीय श्री उदयनराजे भोसले, खरं तर त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे दोन शब्द मला जी बोलायची संधी होती ती अपूर्ण राहिली असती. खरं तर त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा चालू करतो मी का माझे काही प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये जे काही घडामोडी घडल्या, अखंड महाराष्ट्रभर, देशभरात प्रत्येक गाडा मालकांना माहीत पडल्या, त्याच्यानंतर प्रत्येकजण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, प्रत्येकाला आपल्या जे काही मतं मांडायची असतील ते मतं मांडण्याची चान्स दिली जाते. मतं मांडल्यानंतर आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना, म्हणजे अखिल भारतीय ही भारतातील बैलगाडी संघटना आहे, संघटनेचे अध्यक्ष आहेत शेवाळे, बरोबर ना. आज मुंबईमध्ये आम्हाला कुठेतरी न्याय नाही भेटत, म्हणून खरं तर मुंबईच्या आम्ही काही व्यथा होत्या. खरं तर आमचे बबलूदादा झाले, बंडू शेठ झाले, मिलिंद शेठ पाटील झाले, आमची संपूर्ण मुंबईची टीम आहे, ती टीम इथे आली. खरं तर जेव्हा बैलगाडी क्षेत्र
आपला बंदीचा काळ होता. बंदीच्या काळाच्या आधी एक पुसेगावला मैदान झाला होता, लास्ट मैदान, शेवटचं मैदान. त्या शेवटच्या मैदानामध्ये सोन्या आणि राजा ही पेडगाववरनं मी 2 नंदी खरेदी केले होते. अक्षरशःने योगायोगाने बंदीचा काळ आला. त्या मैदानामध्ये त्या नंदीनी पहिले गट पास केला होता कडेनी, सेमी पास केला होता कडेनी, आणि फायनलला मला लगेच झुंपायला भेटली गाडी आणि 4 नंबर झाला. त्याच्यानंतर मी ती गाडी खरेदी केली. आणि काही काळामध्ये जो सोन्या मेन नंदी होता, जो दोन्ही साईड कडेनी पळणारा, तो योगायोगाने वारला. आज त्याच्या रूपाने मला कुठेतरी माझा मथुर भेटला. माझ्या महादेवाने मला कुठेतरी मथुर दिला. आणि या व्यथा मथुरच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं, म्हणून इथे मला मांडायला भेटल्या. खरं तर सर्वप्रथम मराठवाड्याचे विषय नंतर घेतो मी. आज जे जिल्ह्यातील बैलगाडा मालक आहेत, जो शेतकरी वर्ग आहे, प्रत्येक जिल्ह्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं तर जिल्हास्तरीय पहिले स्पर्धा व्हायला पाहिजेत. कारण की जे गावखेडे आहेत, जे जिल्ह्यातील नंदी आहेत, एक जिल्हा स्पर्धीय म्हणजे जिल्ह्यातील फक्त एक जिल्ह्यातील बैल पळतील, नंदी पळतील. त्या नंदीतील जे शेतकरी वर्ग आहेत, जे बैलगाडा मालक आहेत, गोरगरीब बैलगाडा मालक आहेत, जेव्हा त्या जिल्ह्यातील स्पर्धेमधून नवीन बैलगाडा मालकाला त्याच्या कपाळाला गुलाल लागेल, त्या गुलालाचा आनंद त्यांना घेता येईल. आतापर्यंत काय होतो, जे ठरलेले नंदी आहेत प्रत्येक ठिकाणी तेच नंदी टॉप 10मध्ये राहत असतात. पण जे गोरगरीब बैलगाडा मालक असतात, जे स्थानिक बैलगाडा मालक असतात, त्यांचे कपाळाला गुलालच नाही भेटत. मग ते काय करतात, प्रत्येक ठिकाणी टेम्पोचा भाडा, त्याच्यानंतर सोबत जी असणारी टीम, म्हणजे या सगळ्या गोष्टींना, म्हणजे हर गोष्टीला आताच्या घडीला पैसे लागतो. पिकअप घरातून काढली तरी 1000 रुपयाचा डिझेल लागतो. मग त्यांच्या मनामध्ये तो राग रोष बसलेला आहे, तो चीड बसलेली आहे. ही चीड कुठेतरी निघण्यासाठी, तो राग रोष निघण्यासाठी जिल्हास्तरीय सुद्धा स्पर्धा घ्या. म्हणजे कमीत कमी जी जिल्ह्यातील जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्या कपाळाला गुलाल लागेल. त्याच्यानंतर जे आपण हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असे मैदानं घेतो, त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील सगळे बैल पळत असतात, सगळे नंदी पळत असतात. भारत केसरीमध्ये सगळे नंदी पळत असतात. मग त्या छोट्याशा गावामधून महाराष्ट्र लेवलला, हिंद केसरी लेवलला, जेव्हा आपल्या स्थानिक लेवलला, जेव्हा आपला कुस्ती पैलवान असतो, कुस्ती पैलवान जेव्हा आखाड्यामध्ये आपला आई वडील असतो, गुरु असतो, तो सुरुवातीला टाकतो, त्यावेळेस आपल्याला आखाड्यातलं काही कळत नसतं. जेव्हा आखाड्यात आपण उतरल्यानंतर असती आपल्या गावासाठी खेळत असतो, नंतर शहरासाठी, तालुक्यासाठी, नंतर हिंद केसरी लेवलमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी खेळत असतो. म्हणजे हे टप्पे आपल्या बैलगाडा संघटनेमध्ये हे बदल झाले पाहिजेत. जिल्हास्तरीय कशासाठी, तर गोरगरीब गाडा मालकाला त्याचा लाभ भेटेल. दुसरी गोष्ट, आता सांगायला गेलो, नगरचे जे बोधगे दादा आहेत, धनाजी तात्या, आज तुमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं ना, आहे का नाही? जेव्हा बैलगाडा क्षेत्र बंद होता, तात्या सौदापूरवरनं दिल्लीत यायचे, तसे ते बोधगे दादा होते, शेवाय आबा होते, हे सगळे एकत्र यांची टीम होती. ती टीम मिळून तिकडे दिल्लीत लढा ते द्यायला इथून जायचे. आज जे नगरवाले आहेत, तसंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ मातेचा जिथे जन्म झाला आहे, बीड जिल्हा, त्या बीड जिल्ह्यातील तात्या, मला एक गोष्ट सांगा, ते बीड जिल्ह्याला बंदी आणली आणि नगरवाल्यांना बंदी आणली, त्यांचं कारण काय, मूळ कारण काय पटतंय का? त्यांना बंदीचं कारण होतोय का, बंदी बसते का त्यांना कायद्यानुसार? बघा, मी कोणाची बाजू नाही मांडत, ज्या चुक्या आहेत त्या चुक्या ॲक्सेप्ट करा. या छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्रभर, देशभरात लढा दिला, सगळ्यांना आपला देश स्वातंत्र्य केला, आपल्या मायमाऊलींनी नाव वाचवलं, सगळ्या जाती जमाती सगळ्यांना एकत्र केलं ना. आज एखाद्या घरात बसलेल्या व्यक्तीकडून जर ह्या जातीपातीमध्ये, शहरांमध्ये विभागणी होत असेल, तर कुठेतरी थांबवण्याचं काम आपलं आहे ना. जर मी कुठे चुकीचा बोलत असेल तर याच ठिकाणी माईक पकडा हातामध्ये, तर माझ्याशी संवाद साधा. आता काही दिवसापूर्वी MM नाना वापस आपले अध्यक्ष, पूर्ण संघटनेतील, अखिल भारतीय संघटनेतील टीम होती, मेंबर्स होते, एकत्र बसले. 6 बैलांवरती, 6 नंदींवरची जी बंदी होती ती हटवली. नाशिकची करती,
कुठली नाशिकची खरेदी, त्याच्यानंतर मराठवाड्यातील खरेदी, सहा नंदी. बघा विनोददादा माफ करा मला, 6 नंदीमधून विनोददादांनी एक नंदी खरेदी केला. त्या नंदीमुळे वाद झाले तिथे. बघा सगळ्यांनी ऐका, त्या नंदीमुळे वाद झाले. आज त्या नंदीला सुद्धा बंदी उठवली. मग त्या मराठवाडावाल्यांना, नाशिकवाल्यांना आज जे महाराष्ट्र केसरी आपण ठरवतो, महाराष्ट्रातील जर सगळे नंदी नसतील तर कशाला महाराष्ट्र केसरी किताब समोरला जाईल? कशावरून समोरला जाईल? खरं सांगा, समोरला जाईल का? महाराष्ट्रातील खरं तर चुकून बीड निघलं. जिजाऊ मातेंचा जन्म, सँडी भाऊ माझे एक गुरुवर्य आहेत, जे बुलढाणा परिसरामध्ये, तात्या सॉरी कुठेतरी चुकलो मी, हां शिंदगड राजा या ठिकाणी माझ्या मातेचा जन्म झाला होता. त्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची त्या बैलगाडा मालकांची, गोरगरीब शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची चूक नव्हती. इथे बैलगाडा मालक सगळेच आहेत. तात्या, या सगळ्या सिनियर मंडळींचा मी आदर्श घेऊन बोलतोय. कुठे चुकत असेल, माझ्या हातात माईक आलाय, मी माणूस आहे, माणूस चुकतोच. चुकल्यानंतर जो माफी मागतो, 2 पाऊल मागे येतो, त्याला बोलण्याचा हक्क असतो. तर काही ठिकाणी म्हणजे काहीतरी संघटनेच्या माध्यमातून शिवाय आबांच्या सोबत आम्ही त्यांचा आदर्श घेऊन नेहमी काम कार्यरत करत आलो. पण माझं मत असं आहे, जेव्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये जेव्हा कुठेतरी गाड्या समान उतरतात, कधीतरी अन्याय होतो, मग त्याच्यावरती जी संघटनेचे जे मेंबर्स आहेत ते प्रत्येक ठिकाणाहून आहेत. ऐका नाही धनाजी तात्या आहेत, पुण्यामधनं तात्या आहेत, वापस धनाजी तात्या आहेत, असे वापस रोहित दादा आहेत, आमचे विजू भाऊ आहेत, असे भरपूर सारे टीम आहेत. या सगळ्यांनी एकत्र येऊन कोणी एकाने डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती आता पेडगावला जेव्हा मथुरपालाला XYZ काही नियम असतील, काही अटी असतील, ज्या अटी नियम होते त्याच्या मान्यतेनुसारच मी पळत आलो आतापर्यंत. कुठे चूक झाली असेल तर चूक नंतर मी मान्य करून माझी चूक मी दुरुस्ती करत होतो, माफी मागत होतो तिथे. खरं तर कोणी एकाने डिसिजन नाही घेतला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना एकत्र करा, सगळ्यांना एकत्र बसवा, सगळ्यांना एकत्र बसवून सगळ्यांनी ठरवा बाबा इथे अशा गाडा मालकाचा असा प्रॉब्लेम झालेला आहे, अशी चूक झालेली आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, आमच्या काही ठिकाणी म्हणजे माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये असं झालं का काही लोकांना नंदी नाही भेटले म्हणून त्यांची चूक हक्कामध्ये भेटली तर त्यांना काहीतरी पेनल्टी लावा, त्यांना काहीतरी बाद करा, अशा सगळ्या घडामोडी घडतात. खरं बोलायला गेलो कुठेतरी मला असं वाटतं आपले जे अध्यक्ष आहेत, खरं तर अध्यक्ष एकदम मायालू आहेत ना, नेहमी मी त्यांचं नाव घेत आलो आहे का एक वडीलधारी म्हणून आहेत. पण कुठेतरी प्रत्येक टायमाला गांधीजी नाही बनायला पाहिजे. कधीतरी भगतसिंगचं पण रूप दाखवायला पाहिजे. तुम्ही आमचे आदर्श आहेत, आमचे वडीलधारी आहेत, तुम्ही आमचे कान पकडा, तुम्हाला अधिकार आहे. आम्ही चुकल्यानंतर तुम्ही आमचे कान पकडल्यानंतर आमचा बाप म्हणून आम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या पालन करू आम्ही. पण एखादा व्यक्ती जर हर वेळेस प्रत्येक ठिकाणी असा डायरेक्ट म्हणजे कब्जा दाखवायला जातो, काही संघटना मी हॅक केले याप्रमाणे दाखवली कुठेतरी अशी दिसते आपल्याला. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी बंदी झाल्या पाहिजेत. नवीन मेंबर्स आहेत प्रत्येक तालुक्यामधनं, आपले बैलगाडा जे मालक आहेत, चालक आहेत, शेतकरी वर्गातील जे गोरगरीब जे जनतेतून निवडून आलेले जे कोणी सभापती आहे, कोणी जिल्ह्यातील अध्यक्ष आहे, कोणी काय, अशा लोकांना पण संघटनेवर घ्या. बॉडी जुनी आहे पण त्याचा आदर्श घेऊन बाकीचे लोक काम करतील ना. तुम्ही सल्ला द्या आम्हाला, तुमच्या सल्ल्यानुसार आम्ही तुमच्या आदर्शानुसार बाकीचं काम करू ना. आज मुंबईमध्ये पहिली टाईममध्ये ठरलं होतं, आमचं फर्स्ट मीटिंग झाली, 2 वर्ष झाले या गोष्टीला. त्यावेळेस मी मुंबईमधली वेदना खरं तर माझ्या मुंबईमध्ये ठेवायला पाहिजे, इथपर्यंत नाही आणायला पाहिजे. पण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शिवाळे आबा आहेत. या आबांना मी कुठेतरी, हे आमची मुंबई टीम
पूर्णपणे इथपर्यंत पोचण्याचं कारण एकच आहे का पहिली गोष्ट आमच्या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये बिनजोडचं क्षेत्र 1 दिवसाला 3 मैदान होतात आता बिनजोडचे. 1 मैदानाकडून 5,000 रुपये घेतले जातात. म्हणजे कशासाठी का कुठे गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला. आता आमच्या मुरबाडमध्ये पाण्याची टंचाई होती, तर त्या पाण्याची टंचाई बैलगाडा संघटनेतून गेली. 1 दिवसाला 3 मैदान होतात, हप्त्याला 3 मैदान होतात असं पकडा. 1 मैदानाचे 15,000, 1 दिवसाला 3 मैदान होतात, 45,000 रुपये झाले 1 दिवसाचे. 3 मैदानाचे किती झाले? 45,000प्रमाणे 3 मैदानाचे झाले किती? XYZ, बरोबर आहे. 3 मैदानाचे पैसे आमचं म्हणणं असं आहे का आतापर्यंत आपण जे पूजा केली, शर्यती चालू झाल्यानंतर जे पैसे गोळा झाले, आम्हाला पैशाची 1 रुपयाशी घेणं देणं नाही. पण जे पैसे जमा झालेले आहेत ते बैलगाडा मालकांचे आहेत ना. बैलगाडा मालकांचे पैसे आहेत, त्यांना 5,000 रुपये जे जमा केले जातात ते बैलगाडांची हारजीत होते. त्या हारजीतमधनं जी कमिटी आहे, जे शर्यती ठेवतात त्यांच्याकडनं घेतले जातात, कमिटीमध्ये जमा होतात. मग आमचा मांडण्याचा अधिकार नाही आहे का विजू भाऊ? त्याच्यानंतर दरवर्षी कोर कमिटी वेगळी नियमाची, म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांनी खूप काम चांगला केलेलं आहे काम, पण कुठेतरी नवीन लोकांना चान्स भेटली पाहिजे तुमच्या आदर्शांखाली. मग 1 वर्ष 2 वर्ष झाला, 1 वर्ष कुठेतरी काहीतरी घडामोडी झाल्या त्याच्यामुळे नाही झाल्या. मग दुसऱ्या वर्षाला जेव्हा आम्ही आवाज उठवतो, जेव्हा आमच्या वेदना तुमच्याकडे मांडतो, मग तुम्हाला राग नाही आला पाहिजे ना. तुम्ही डायरेक्ट फोन केला पाहिजे, हे राहुल पाटील कुठे मीटिंग लावायची नाही तर यूट्यूबच्या माध्यमातून मी बोलतो तसं तुम्ही बोलायला पाहिजे. तू या मीटिंगला सगळ्यांना आम्ही बोलवतो, तुला हिसाब किताब देतो, तुला ज्यांना बैलगाडा मालकांना पाहिजे त्यांना हिसाब देतो. त्यांना नवीन पंच कमिटी स्थापना करायची आहे, नवीन जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स लोकांना आपण घेऊन काम करू. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना. हे लोक व्हॉट्सअप एक ग्रुप आहे आमचा बैलगाडा संघटनेचा, त्याच्यामध्ये काय टाकतात, किंग टाकतात. म्हणजे आमचे आपसीमधले वाद होते ते वाद आता मिटलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या वादामध्ये काय करतात का आमचा वाद गेला, कुठेतरी लोकांना भावूक करतात, कुठेतरी संभ्रम निर्माण करतात. पण खरं तर सच्चाईची बाजू जर जेव्हा जो सच्चाईने वागतो ना त्याची बाजू ठाम राहते. आणि ते जी जनता आहे आजकाल कलियुग आहे, या कलियुगामध्ये सगळ्यांना कळतं कोण काय आहे काय नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या आपल्याकडे आमच्या मुंबईच्या बैलगाडा मालकांकडनं ज्या 2 गोष्टी होत्या, 2च आमचे कारण होते ते तुमच्याकडे मांडले. ते आमच्या नितीन आबा शेवाळेकडे आमचे आदरणीय आहेत त्यांच्याकडे पोचले पाहिजे ना. आम्हाला मुंबईकरांना न्याय भेटला पाहिजे. कुठेतरी भांडणतंटा नको, वादावाद नको. या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा विजू भाऊ, संदीपभाई माळी असतील, फडके शेठ असतील, मी असेल, जेव्हा पडळकर साहेबांनी अड्डा ठेवला होता तेव्हा अड्डा अशाकरिता ठेवला होता शर्यती क्षेत्र आपला चालू व्हावा. त्यावेळेस आम्हाला तिघांना पण पोलीसवाल्यांनी आम्हाला त्या पिंजऱ्यामध्ये टाकला होता. विजू भाऊ तुम्ही साक्षीदार आहेत. मुंबईमध्ये जिथे जिथे मिटिंगी झाल्या मला बोलण्याचा अधिकार काय मी आज तुमच्याकडे मांडतोय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला जिथे जिथे मिटिंग होती त्या टायमाला यांच्या खांद्याला खांदा लावून मी सगळ्यांच्या सोबत उपस्थित होतो. म्हणून आज मी बोलतोय माईक घेऊन. आज कुठे या बैलगाडा क्षेत्रामध्ये हुकुमशाही नाही चालली पाहिजे. जर या संघटनेमधील पदाधिकारी आपण आयोजित केलेले आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी एखादी चूक केली, आपण चूक केली आपल्याला पेनल्टी लावतात. मग त्या संघटनेतील पदाधिकारी कोणीही असेल, मग त्याचं काय केलं पाहिजे, आपण संघटनेतून काढलं पाहिजे ना त्याला. एखादा व्यक्ती संघटनेमधला चुकला तर त्याची चूक या बैलगाडा मालकांनी दाखवून दिली, त्याचं काय करायचं? त्याच्यावर पण नियम अटी सेम झाले पाहिजेत ना. काय विजू भाऊ? मग या सगळ्या गोष्टी बैलगाडा क्षेत्रातून समन्वय ठेवा. आम्हाला नको अध्यक्षपद, नको सदस्यपद, आम्हाला कोणत्याही प्रकारचे आमिष नाही विजू भाऊ. खाली एकच का आज महाराष्ट्राने प्रेम दिलं आहे म्हणून इथे बोलायची चान्स भेटते. जेव्हा आम्ही मराठवाड्याबद्दल बोललो तेव्हा काही लोकांनी खूप टीका टिप्पण्या केल्या. त्या ग्रुपला जरी नसलो तरी माझा मित्रपरिवार आहे, माझ्या जवळचे लोकसुद्धा त्याच्यावर खूप काही गोष्टी बोलत होत्या. आज आपल्याला संविधानामध्ये हक्क दिलेला आहे ना, प्रत्येकजण प्रत्येकाची वेदना मांडू शकतं. कुठपर्यंत जर योग्य असणार तर न्यायाधीश ठरवणार. आमचा न्यायाधीश आहे शिवाय आबा ठरवणार का चूक कशी सुधरून घ्यायची, या ज्या कुठं चुका झालेल्या आहेत त्या तुमच्याकडे मांडल्यानंतर कशा दुरुस्त करायच्या. आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे. आज जर MM नानांनी, विनोद दादांनी, ब्रह्मा पैलवान असतील,
विजू भाऊ असतील, यांनी जर पुढाकार घेतला नसता तर आज हे महाराष्ट्रामधील बैलगाडा मालक सगळे एकत्र आले नसते. खरं तर अभिमान वाटतं का तुम्ही सगळे इथे आले, 2 शब्द बोलायची चान्स भेटली. आणि जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. खरं बोलायला गेलो तर जेवणाची वेळसुद्धा झालेली आहे. संघटनेच्या माध्यमातून जेवणाची सुद्धा सुविधा ठेवलेली आहे. खरं तर काय चुकलं असेल माफ करा. कोणाला अजूनसुद्धा ज्या अन्यायाविरुद्ध मेळावा, या मेळाव्यामध्ये कोणाचा अजूनसुद्धा काय, जेवढ्या लोकांनी आता समस्या मांडल्या त्या समस्यांवर विजूभाऊंनी प्रत्येक समस्या लिहून घेतल्या. तर अजून पण कोणाला काय बोलायचं असेल, काय व्यथा मांडायच्या असतील मांडू शकता. कुठे चुकलो असेल मला माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.